मेलघाट वन्यजीव विभाग व परतवाडा प्रादेशिक विभाग यांच्या मार्फत धारणी चिखलदरा तालुक्यातील 133 गावांसाठी पायलट स्तरावर अंगारमुक्त जंगल स्पर्धा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। जुलै महिन्यात पावसाच्या पार्श्वभूमीवर वन महोत्सव वन विभागामार्फत दरवर्षी रोप लागवड करून वन महोत्सव साजरा करण्यात येतो। यावर्षी याला जोड अंगारमुक्त जंगल स्पर्धा या उपक्रमाची मिळाली आहे। हिवाळा संपला की जानेवारी महिन्यापासून साधारण वनवा हंगाम सुरू होतो। व्याघ्र प्रकल्प विभाग, प्रादेशिक वन विभाग वनवा कमी लागावा तसेच वनवा आटोक्यात आणण्यासाठी विविध कामे हाती घेतली जातात। जाड रेषा काढण्याची कामे, सुसज्ज फायर वॉचर टीम, डिजिटल फायर अलर्ट अशा सर्व यंत्रणा हालचाली सुरू होतात। यासोबतच यावर्षी लोकसहभाग वाढून जंगल अंगारमुक्त करणे हे उद्दिष्ट लक्षात घेऊन मेलघाट व्याघ्र प्रकल्पातील मेलघाट वन्यजीव विभाग व प्रादेशिक वन विभाग परतवाडा यांच्या मार्फत धारणी चिखलदरा तालुक्यातील 133 गावांसाठी पायलट स्तरावर अंगारमुक्त जंगल स्पर्धा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। 10 मार्च ते 25 जून हा या अंगारमुक्त जंगल स्पर्धेचा कालावधी ठेवला होता। मागच्या वर्षी 31 मे पर्यंत 2690 वनजंगल जळाले होते। यावर्षी 192 वनजंगल जळाले आहे। हे या वर्षाचे मोठे यश आहे। मेलघाटात आजही गावचावडी पंचायत कार्यरत आहेत। मेलघाटातील वन विभागाने हे लक्षात घेऊन गावपंचायतचा सन्मान यावर्षी अंगारमुक्त जंगलाच्या निमित्ताने केला आहे। जास्तीत जास्त गावांनी उपक्रमात सहभाग घेतल्याने जाहीर केलेली बक्षिसे ही विभागातून देण्यात आलेली आहे। प्रथम बक्षीस 25,000, द्वितीय बक्षीस 15,000, तृतीय बक्षीस 10,000 असे स्वरूप करण्यात आले। चिखलदरा तालुक्यात प्रथम लालखेडा व आडनदी, द्वितीय मोझरी व गजरदरी आणि तृतीय बोरी व आहाड या गावांना सन्मानित करण्यात आले। प्रोत्साहन पुरस्कार म्हणून भांडुम, घटांग, गिरगुटी यांना सन्मानित करण्यात आले। हे सर्व पुरस्कार कोविड-19 चे नियम पाळत सामाजिक अंतर राखत मोठा कार्यक्रम न करता बक्षीस पात्र गावात जाऊन देण्यात आले। मेलघाट विधानसभा माननीय आमदार राजकुमार पटेल, विभागीय वन अधिकारी पियुषा जगताप, उपवनरक्षक अविनाश कुमार यांनी गाव स्तरावर भेट देऊन गाव पंचायतीचे बक्षीस देऊन सन्मान केला आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चूरणी।